जिल्ह्यात असलेल्या जिल्हा परिषद शाळांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। अनेक वेळा मागणी करून देखील प्रशासनाकडून किंवा राज्य सरकारकडून या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात येत नाहीये। या शाळांची दुरुस्ती अद्यापही झालेली नाहीये। दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात या शाळांची पडझड होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावं लागते। आणि याच शाळांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आपण पाहू शकतो बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आम आदमी पक्षाच्या वतीनं झोपा काढून आंदोलन करण्यात येते। गेल्या अनेक महिन्यापासून आम आदमी पार्टीच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, या शाळांच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती, मात्र अद्यापही प्रशासनाने सरकारने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी पाहू शकतात जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर झोपा काढून आंदोलन करायला सुरुवात केली आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आपण सर, पाठीमागे देशामध्ये शिक्षणाची अवस्था ही खूप बिकट झालेली आहे। आमच्या दिल्लीचे उपमुख्यमंत्री माननीय मनीष सिसोदिया पडून विद्यार्थी मृत्युमुखी पावले आणि आपल्या नागपूरमध्ये देखील मृत्युमुखी पावले। त्याच्या अनुषंगाने शिक्षणावरती देशामध्ये एकदम बजेट कमी होत आहे। 2.2% शिक्षणावर बजेट होतं आणि ते बजेट वाढलं पाहिजे यासाठी आणि शिक्षणावर काम झालं पाहिजे। ज्या ठिकाणी आम आदमी पार्टीचं सरकार आहे त्या ठिकाणी तर शिक्षणावरती काम झालं, शिक्षणाची क्रांती झाली। पण आम आदमी पार्टीचं सरकारची वाट बघायची का, तर त्याच्या अगोदर आम आदमी पार्टीनं देशामध्ये शिक्षणावरती आवाज उठवला।